सोजरताई बहुउद्देशीय विकास मंडळ निमगाव संचलित माननीय बबनरावजी शिंदे माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय अकोले खुर्द या ठिकाणी आलेल्या सर्व मान्यवरांचे हार्दिक हार्दिक स्वागत। क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या आपली प्रशाला पूर्ण माढा तालुक्यामध्ये उपक्रमशील शाळा म्हणून नावलौकिक प्राप्त आहे। आदरणीय संस्थाध्यक्ष संजय मामांच्या सृजनशील मार्गदर्शनामुळे आणि संस्था सचिव तथा प्राचार्य ठोंबरे सरांच्या सर्व सहकार्यांना सोबत घेऊन कामास प्रेरित करण्याच्या कामगिरीमुळे हा नावलौकिक प्राप्त करू शकलेली आहे। चित्रपटातील गीतांना फाटा देऊन विद्यार्थ्यांसाठी संस्कारक्षम असे विविध उपक्रम आपल्या प्रशालेमध्ये आयोजित केले जातात आणि त्यामुळेच पूर्ण पंचक्रोशीमध्ये आपल्या प्रशालेचा नावलौकिक वाढलेला आहे। आदरणीय कांतीलाल नाना नवले सरपंच अकोले खुर्द, माननीय धनंजयजी मोरे युवा नेते कन्हेरगाव आणि वार्ताहर प्रशालेचे प्राचार्य ठोंबरे सर या सर्व मान्यवरांच्या हस्ते या ठिकाणी प्रतिमा पूजन संपन्न होत आहे। इकडे बघा घाडगे भाऊसाहेब यांचंही या ठिकाणी आगमन झालेलं आहे। प्रकाशाकडे नेणाऱ्या ज्योतीचं प्रज्वलन या ठिकाणी झालेलं आहे। किंवा अन्य कारणांमुळे ज्यांचा ऐन तारुण्यात मृत्यू झालेला असतो त्यांच्या अकाली विधवा झालेल्या पत्नीला व अनाथ झालेल्या मुलांना कोणाचा आधार नसेल तर अशा सर्व जाती धर्माच्या विविध स्त्रियांना बहीण म्हणून यांनी आपल्या संस्थेसमवेत जोडलेले आहे। दत्तक यांच्या संस्थेमार्फत घेतले जाते। त्यांचा 1ली ते 10वी पर्यंतचा सर्व शैक्षणिक खर्च केला जातो। त्याचबरोबर काही अंशी वैद्यकीय सुविधा स्वीकारावी। वसुवाचालं पंगुं लंघयते गिरिं यत्कृपा तमहं वन्दे परमानंद माधवम्। अखंड मंडलाकारं व्याप्तं येन चराचरं तत्पदं दर्शितं येन तस्मै श्री गुरवे नमः। आपल्या प्रशालेमध्ये क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीच्या निमित्तानं आयोजित केलेल्या या व्याख्यानरूपी सेवेच्या कार्यक्रमात उपस्थित असणारे आमचे मित्र आदरणीय नवले साहेब, त्याचबरोबर आमचे दुसरे मित्र ज्यांची नुकतीच टेंभुर्णी प्रेस क्लबच्या अध्यक्षपदी निवड झाली ते धनंजय मोरे, त्याचबरोबर ज्यांच्या विनंतीवरून या ठिकाणी तुमच्या सेवेसाठी उपलब्ध झालो ते पंडितरावजी पाटील, आपल्या प्रशालेचे मुख्याध्यापक आदरणीय घाडगे साहेब, तसेच उपस्थित सर्व शिक्षक बांधव, शिक्षक भगिनी, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी बांधव, विद्यार्थी भगिनी, ग्रामस्थ, बालवृद्ध, देवस्वरूप, सर्व श्रोतृवर्ग, माझ्या बांधवांनो, ज्यांची जयंती आपण आज साजरी करत आहोत त्या क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले आणि महात्मा ज्योतिबा फुले यांचं जीवनचरित्र तुमच्या वयामध्ये मी वाचल्यानंतर माझ्या जीवनाला एक वेगळा आकार प्राप्त झाला। मासाहेब जिजाऊंचं जीवनचरित्र, पुण्यश्लोक अहिल्यामातेचं जीवनचरित्र
सावित्रीबाई फुलेंचं जीवनचरित्र, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं जीवनचरित्र, छत्रपती शिवाजीराजांचं जीवनचरित्र हे माझ्या जीवनाला आकार देणारे आदर्श माता आणि पिता ठरलेले आहेत. आज आपण शाळेमध्ये प्रवेश केल्यानंतर ज्या इयत्तेमध्ये तुम्ही असाल त्या इयत्तेमध्ये एक स्वतःला प्रश्न आपल्या मनात विचारायचा की माझ्या जीवनाचा आदर्श काय आहे, माझ्या जीवनाचा आदर्श कोणता आहे. ज्या व्यक्तीच्या जीवनामध्ये आदर्श ठरलेला नसतो त्या व्यक्तीच्या जीवनाला दिशा सापडत नाही, हे लक्षात ठेवा. पालक म्हणून इथं कोणी उपस्थित असतील तर त्यांच्यासाठी एक विनंती करतो की ज्या दिवशी या महाराष्ट्रातली, भारतातले आई वडील आपल्या मुलांसाठी फक्त नोकरी मिळावी म्हणून शिक्षणाला पाठवतोय किंवा अभ्यास त्यांना करून घेतोय आणि मार्क पाडण्यासाठी हट्ट धरतोय, हा हट्ट ज्या दिवशी आई वडील बंद करतील त्या दिवशी या रक्ताला, या रक्ताची ओळख पटल्याशिवाय राहणार नाही आणि हे रक्त इतिहास घडवल्याशिवाय राहणार नाही. कारण जातीवंत मिळवण्याची अवलाद नाही. दिशाच चुकली आमची. ज्यांचं जीवनचरित्र आपण पाहतोय यांच्या पतीनं महात्मा का म्हणतात हे लक्षात ठेवा. पंतोजीच्या शाळेमध्ये 7 वर्ष शिक्षण घेतल्यानंतर गोविंदराव फुलेंची कान भरले लोकांनी की शिकून धर्म बुडेल. कारण त्या काळामध्ये सनातनी धर्म पद्धतीमध्ये फक्त ब्राह्मण वर्ग शिकत होता, त्याला शिकण्याची, विद्या ग्रहण करण्याची परवानगी होती. त्यामुळे इतरांनी कुणी शिकलं तरी धर्म बुडेल असा संकेत, धर्मसंकेत होता पुण्यामधल्या ठिकाण शिक्षणाचं. आणि ज्या वेळेला यांना शाळेतनं काढलं त्यावेळेला मिशनरी शाळेत घालायला काही शेजारी लोक आणि काही मुस्लिम बांधवांनी त्यांना उद्युक्त केलं. आणि ज्या शाळेत ते शिकत होते त्या पंतोजीच्या शाळेमध्ये धर्मग्रंथ आणि वेदाध्ययनाचं शिक्षण होतं. मग मी माझ्या व्याख्यानाचं सूत्र पकडतोय सावित्रीबाईकडे येण्यापूर्वी. दिशा असेल तर काय होतं हे लक्षात घ्या. महात्मा ज्योतिबा फुले हुशार व्यक्ती होती आणि वयाच्या 13व्या वर्षी त्यांचं लग्न झालेलं होतं. याचा अर्थ तुमच्या त्यावेळी बालविवाह होते. सावित्री 7 वर्षाची असताना त्यांच्याबरोबर लग्न झालेलं होतं. अशा अवस्थेमध्ये शिक्षण चालू असताना शाळा बंद झाली. शाळा बंद झाल्यानंतर मिशनरी शाळेमध्ये त्यांनी पुढचं शिक्षण घेतलं, म्हणजे इंग्लिशमध्ये घेतलं. आणि हे इंग्लिशमध्ये शिक्षण घेत असताना या शिक्षणाची व्यापकता कळाली. 1818ला पेशवाई बुडाली, 1803ला दिल्ली पडली, 1818ला रायगड पडला आणि इंग्रजांच्या ताब्यात आपण गेलो. दिशा सांगतोय मी. वर्ष 1818 ते 1885. 1885 ला महात्मा ज्योतिबा फुले रायगडावर गेले, शिवरायांची समाधी शोधली, पुण्यामध्ये येऊन त्या स्मारकासाठी निधी गोळा केला. त्यांना लोकमान्य टिळकांनी मदत केली. त्या निधीचं पुढे काय झालं ह्या वादात मला जायचं नाही. पण महात्मा ज्योतिबा फुलेंनी एक पोवाडा लिहिला छत्रपती शिवाजीराजांच्या वरती. आणि ग्रँड डबच्या अगोदर छत्रपती शिवाजीराजांचा इतिहास पोवाड्याच्या रूपाने समाजापुढे आणणारी महाराष्ट्रातली नव्हे तर भारतातली पहिली व्यक्ती ठरले महात्मा ज्योतिबा फुले. आणि या आणि या पोवाड्याने इंग्रजांना जी भीती वाटत होती की शिवचरित्र जर चुकून भारतातल्या तरुणांच्या पुढे आलं, जिजाऊ चरित्र जर चुकून या मुलींच्या पुढे आलं तर या रक्ताला याची ओळख पटल्याशिवाय राहणार नाही आणि हे बंद करून इंग्रजांना मातीत गाडल्याशिवाय राहणार नाही, इतकी ताकद या चरित्रामध्ये होती. म्हणून ब्रिटिशांनी छत्रपती शिवाजीराजांचा दस्तऐवज जो रायगडावर होता तो जाळून टाकला. जाळून 9 दिवस महाराजांचा रायगडाचा राजवाडा जळत होता. काही संपत्ती होती, आज आपण गेलो तर कळतो त्या ठिकाणी गेल्यानंतर. हा जो पोवाडा लिहिला, या पोवाड्यानं पाकिस्तान, बलुचिस्तान, अफगाणिस्तानचा काही भाग, बांगलादेश आणि आताचा अखंड हिंदुस्थान एवढा भारत होता. ते चरित्र उर्दूमध्ये पाकिस्तानमध्ये लिहिलं गेलं, भोजपुरीमध्ये उत्तर प्रदेशमध्ये लिहिलं गेलं आणि संपूर्ण भारतामध्ये या चरित्राची नाटकं बसली आणि
लिखाण आणि वाचन सुरू झालं आणि तिथून पुढे 1885 पुढं अखंड भारताच्या स्वातंत्र्य युद्धाची लढाई सुरू झाली. ते जे छत्रपती शिवाजीराजे होते हे महात्मा ज्योतिबा फुलेंच्या समोरचा एक आदर्श होता. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जीवनचरित्रामध्ये जेवढी पत्र लिहिलेली आहेत त्यांनी सुद्धा अनेक पत्राची सुरुवात जय शिवराय म्हणून लिहिलेली आहे. हे आदर्श डोळ्यापुढे असल्यामुळं काय घडलं हे मला पुढे बोलायचं. आज क्रांतीज्योती सावित्रीबाई फुलेंच्या संदर्भात बोलत असताना महात्मा ज्योतिबा फुलेंना वगळून या देवीचं चरित्र आपल्याला सांगता येत नाही. लक्षात ठेवा, एक क्रांती ज्योती म्हणजे ज्योती शब्द ज्योतिबांसाठी वापरतो आपण. क्रांती केली म्हणून क्रांती ज्योती, ज्ञानमूर्ती, ज्ञानज्योती, जी नावं द्याल ती अपुरेत ह्या चरित्राला. कारण एक लक्षात ठेवा, आज शिक्षणासाठी तुम्ही जेवढे शिक्षित आहात या सगळ्याचं जर मूळ असेल तर ही माझी माय आहे. ज्यावेळी पहिल्यांदा शिकायची वेळ आली, तुम्हाला कल्पना आहे कोणाला सांगता येईल मला सांगा? सावित्रीबाईला कोणी शिकवलं? ज्योतिबा फुले. ज्योतिबा फुलेंना कोणी शिकवलं? ज्योतिबा फुलेंना शिकवलं त्यांच्या मावशीनं. तिचं नाव आहे सगुणाबाई. शाळा नंतर आहे. ती मांडलेली बहीण होती. आई त्यांची 1 वर्षाची असतानाच वारलेली होती. ज्योतिबा फुले 1 वर्षाची असताना त्यांची माता गेली होती. ज्योतिबा फुलेंनी घरात शिकवलं. नंतर खरं पहिलं शिक्षक सावित्रीबाईचं कोण आहे माहिती? सावित्रीबाईचं पहिलं शिक्षक कोण आहे? नाव लक्षात ठेवा, केशवराव भवाळकर. या माणसाने शिकवल्यानंतर एक लक्षात ठेवा, ही ठिणगी पेटली कुठं? ही ठिणगी पेटली कुठं? माझ्या अनेक व्याख्यानामध्ये म्हणतो मी, मान आणि अपमान या 2 गोष्टी माणसाच्या जीवनाचे अविभाज्य घटक आहेत. त्यामध्ये महापुरुष जे होऊन गेले आणि त्यांच्यामध्ये आपल्यामध्ये त्या मान अपमानाकडे बघण्याची दृष्टी कशी आहे लक्षात ठेवा. भगवान पांडुरंगाच्या प्रतिमेची पूजा केली. गीतेचा एक श्लोक आहे, समशत्रोच मित्रेच तथा मानापमानय हो, शीतोष्ण सुख दुःखेषु समसंग विवर्जिता. हे योग्याचं लक्षण सांगितलेलं. याचा अर्थ काय? तुमचा जर कोणी तुम्हाला मान सन्मान केला, तुम्हाला सन्मानित केलं तर तुम्ही मान विसरा पण सन्मान करणाऱ्याला विसरू नका, हे गीता सांगते. तुम्ही मान विसरा, कारण मान डोक्यात ठेवला तर मान तुमच्यामध्ये गर्व आणि अहंकार निर्माण करू शकतो. म्हणून तो विसरला पाहिजे. आणि सन्मान करणाऱ्याला मात्र लक्षात ठेवलं पाहिजे, कारण त्यानं तुमच्यातल्या देवत्वाची पूजा केलेली असते म्हणून त्याला विसरता कामा नये. अपमानाच्या बाबतीत मात्र उलटा प्रकार आहे. अपमानाच्या बाबतीत एक लक्षात ठेवा की अपमान विसरता कामा नये, पण अपमान करणाऱ्याला विसरलं पाहिजे. अपमान करणारा जर लक्षात ठेवला तर आपलं फक्त वैर वाढेल, आणि अपमान लक्षात ठेवला तर ते अपमानच तुमच्या प्रगतीचं बीज असतं. लक्षात ठेवा, तुमच्या प्रगतीचं बीज हे अपमान आहे. ज्या पुरुषांची महापुरुषांची चरित्र पाहाल त्यांच्या तळाशी अपमान आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना वर्गाच्या बाहेर शिकावं लागत होतं. हे अपमानाचं बीज त्यांच्या जीवनचरित्राचा तळ आहे. महात्मा ज्योतिबा फुले सावित्रीच्या शिक्षणाच्या या कार्याचा तळ सांगतो माझ्या बांधवांना तुम्हाला. 7-8 वर्षाचे असताना वरातीमध्ये नाचत होते. पुण्यात राहत होते आणि पुण्यातल्या ब्राह्मण मित्राची एक वरात चालू होती. ती वरात चालू असताना एका ब्राह्मणाने पाहिलं आणि पाहिल्यानंतर महात्मा ज्योतिबा फुलेंचा कान पकडला. हे ज्योतिया, तो माळ्या चाला रे, मग आमच्या वरातीत का नसतो? 7 वर्षाच्या ज्योतिबाला ही जाती व्यवस्था वगैरे काही माहिती नव्हती, वर्ण व्यवस्था माहिती नव्हती. कान धरून पकडलं आणि बाजूला खेचलं, कानफाडीत मारली. घरी येऊन रडत बसले. रडत बसल्यानंतर महात्मा ज्योतिबा फुलेंचा तो जो अपमान झाला होता की माझ्या मित्राच्या वरातीत मला नाचू दिलं नाही, तो जो अपमान झाला होता त्या अपमानाचं बीज त्यांच्या चरित्रात आहे. त्याने विचार केला की यांना कोणी अधिकार दिला माझा कान पकडण्याचा आणि मला कानफाडीत मारण्याचा, मला बाहेर काढण्याचा? याचा शोध सुरू झाला आणि या शोधाच्या माध्यमातून महात्मा ज्योतिबांनी सत्यशोधक समाज हा नवीन धर्म स्थापन केला. आजही त्या धर्माची तत्व आपण खऱ्या अर्थानं जगत नाही माझ्या बांधवांनो.
एकदा शेतकऱ्यांचा असूड किंवा सत्यशोधक समाजाची सगळी धारणा वाचल्यानंतर तुमच्या लक्षात येईल त्याही काळात किती गरजेचं होतं आणि याही काळात तो आज किती गरजेचा आहे. तो अपमान झाला आणि त्या अपमानाचं बीज त्यांच्या चरित्रात आहे. मग हा धर्म नेमका काय शिकवतो, नेमका काय सांगतो याचा अभ्यास सुरू झाला. मग 18 पुराण, 6 शास्त्र, 4 वेद यांचा अभ्यास करण्यासाठी आपण शिकलं पाहिजे आणि त्या शिक्षणासाठी आपण पंतोजीच्या शाळेत अपमान सहन करत का होणं पण शिकलं पाहिजे. आणि हे शिकत असताना पुढे काढून टाकल्यानंतर सुद्धा शिक्षण थांबलं नाही. त्यांनी इंग्लिश मध्ये शिक्षण घेतलं. ब्रिटिशांच्या इंग्लिश मिडियमच्या स्कूलमध्ये शिक्षण पूर्ण झालं आणि झाल्यानंतर मी अपमान करणारा लक्षात ठेवू नका, अपमानाला विसरू नका. अपमान कायम डोक्यात असेल तर तो अपमानच तुम्हाला तुमच्यातली ताकद जागी करतो. आपल्या वडिलांची ना आपल्या 2 भावाची ना आपल्या भाचेची दौलताबादच्या किल्ल्यावर रक्षर शिवबा ज्यावेळी पाया पडत असायचा त्यावेळेला मासा जिजाऊ एकमेव स्त्री आहे या जगातली की जिनं आपल्या पुत्रासाठी आयुष्य किंवा वय मागितलं नाही. आपल्या पुत्राला वय न मागणारी, आयुष्य न मागणारी जगातली एकमेव स्त्री मासा जिजाऊ आहे. तिच्या तो झालेला अपमान होता मासाहेबांचा, त्या अपमानाचं बीज शिवचरित्रात आहे, लक्षात ठेवा. तसंच महात्मा ज्योतिबा फुलेंनी पहिली जी, आता तुम्ही हे जे ब्राह्मणाचं वर्णन सांगितलं यावरून तुम्ही कुणी ब्राह्मणाला टार्गेट करू नका. त्या काळातले जे सनातनी ब्राह्मण होते आजही जे आहेत ते समाजामध्ये त्याच पद्धतीचा त्रास देतात, हे आजही तितकंच सत्य आहे. परंतु त्याही काळात जी केशवराव भवाळकर ही व्यक्ती ब्राह्मण होती, ज्यांनी सावित्रीबाईला शिकवलं. ऐका, भिडेवाड्यात जी पहिली शाळा सुरू झाली ते भिडे सुद्धा ब्राह्मण होते. ब्राह्मण, मराठा ब्राह्मण, माळी ब्राह्मण, बहुजा हा वाद डोक्यात घेऊ नका माझ्या बांधवांनो. मी तुम्हाला भिडेवाड्यामध्ये त्यावेळेला त्या मुलीच्या शाळेत किती विद्यार्थिनी होत्या? किती विद्यार्थिनी होत्या? कोण सांगेल मला? किती विद्यार्थिनी होत्या? नाही माहिती. 3 आकडे दिले जातात, 7, 8 आणि 6. 8. काही ठिकाणी 7 आहेत, काही ठिकाणी 6. उल्लेख लिखाणामधला. ऐका, त्यापैकी 5 मुली ब्राह्मणांच्या होत्या. पहिल्या शाळेत आणि मुली कशा आणल्या जात होत्या माहिती आहे तुम्हाला? पहिल्यांदा शाळेत मुली कशा आणल्या जात होत्या? आई वडील पाठवत नव्हते, कारण मुलींच्या शिक्षणाला वेदांचा नकार आहे. वेद शिक्षण मुलींनी शिकू नये असं वेदात आहे. तरी सुद्धा लोपामुद्रा, गार्गी, घोषी, मैत्रेयी ह्या 4 जगातल्या पहिल्या शिकलेल्या मुली आहेत भारतातल्या. जगातल्या ब्रिटिशांच्या मध्ये मुलींना शिक्षणाचा नाव सुद्धा नव्हतं. त्यावेळेला आमच्या 4 पुराणात कुठून आल्या त्याचा अंदाज नाही आपल्याला, कारण ती तिथपर्यंत आपण पोहोचलो नाही. त्यामुळे मुली पोत्यात घालून आणल्या जात होत्या माझ्या बांधवांना. पोत्यात घरात मुलीला घालायचं, खांद्यावर घ्यायचं आणि शाळेत आल्यानंतर पोतं उघडायचं आणि मग ती मुलगी बाहेर निघून शिकून जाताना पोत्यात घालूनच द्यायची. पण काही लोकांना तपास लागला. मी हे का बोललो माझ्या बांधवांनो? ज्या व्यक्तीने कान धरून कानफाडीत मारली ती कोणाची ओळख होती? कानफाडीत कोणी मारली? मग महात्मा ज्योतिबा फुलेंनी पहिली शाळा सुरू केली त्यावेळेला त्यातल्या 5 मुली ज्या ब्राह्मणांच्या होत्या. महात्मा ज्योतिबा फुलेंनी जर अपमान करणारा लक्षात ठेवला असता तर ब्राह्मणाच्या मुलीला प्रवेशच दिला नसता. लक्षात आले? त्यांच्यातून आपल्यात काय फरक असतो? आपला अपमान जर झाला ना, त्यातल्या त्यात लग्नात सांगतो तुम्हाला, लग्नात ती आहेर करायची पद्धत आहे बघा. बायकांना साडी द्यायची पद्धत आहे. ती साडी अशी असते, एक 100 ते 125 रुपये किंमत असते. खाली एक धागा असतो, वर एक धागा असतो. त्या साडीला मी अखंड प्रवासाची साडी म्हणतो नेहमी. तिचं कारण असं आहे, ती साडी जिला देते ती फक्त पदर किनार बघते, त्याची घडी मोडत नाही, कारण अंगावर वापरण्यासारखीच नसते. तिनं तिला घालायची, तिचा प्रवासच थांबत नाही, म्हणून ती अखंड प्रवासाची साडी असते. आणि अशी साडी जर चुकून एखाद्या लग्नात दिली नाही, चुकून एखाद्या लग्नात एखादी स्त्री जर विसरली. मी एका लग्नाच्या बसकाला गेलो होतो, गावाकडे असं केलं. पण काय नाही माहिती, जी बाई लग्नात जाताना मी चालली ग, मी निघाली ग 3 वेळा विचारलं ना, तिला साडी द्यायची. आपल्यामध्ये
आणि यांच्यामध्ये काय फरक आहे ते सांगतो तुम्हाला. त्याबरोबर त्याला सांगितल्याशिवाय पुढे जाता येत नाही. त्या वस्तादाचं नाव आहे लहुजी वस्ताद. त्या लहुजी वस्तादाने कोणाकोणाला शिकवलं नाही. पहिला पैलवान त्यांचा, दुसरा पैलवान वासुदेव बळवंत फडके, तिसरा पैलवान आगरकर, चौथा पैलवान लोकमान्य बाळ गंगाधर टिळक आणि पाचवा पैलवान महात्मा ज्योतिबा फुले. मातंग समाजाचे होते लहुजी वस्ताद. पण त्यांच्याकडे कोण शिकलं लक्षात घ्या, कोण माणसं होती. या पोत्यात आणताना सुद्धा कळल्यानंतर जेव्हा त्यांच्यावर दगड टाकले त्यावेळेला या लहुजी वस्तादांकडे पुण्यातल्या वेशीच्या संरक्षणाची जबाबदारी होती. त्यावेळेला क्रांतीज्योती सावित्रीबाई फुलेंना प्रवासाला येत असताना, शाळेत येत असताना घरापासून त्यांना संरक्षण दिलं बेसकरांच्या तवणीतल्या तगड्या पोरांनी. म्हणून तुम्ही आज इथे बसू शकता. लक्षात ठेवा, यातल्या प्रत्येक व्यक्तीचे योगदान विसरता येणार नाही. प्रत्येक व्यक्तीचे योगदान विसरता येणार नाही. सावित्रीबाई फुलेंच्या बद्दल बोलत असताना मी एक प्रश्न तुम्हाला विचारतो, एक दोघांनी मला उत्तर द्यायचं. तुमच्या जीवनाचा आदर्श कोणता? मुलांमधून सांगा, मुलांमधून सांगा. कोणत्या स्त्रीच्या भाग्यातली नशीब आले मला सांगा. मुलगी जन्मली म्हणून हत्तीवरून साखर वाटली गेलेली जगातली पहिली स्त्री मासाची जवळ. वयाच्या 8व्या वर्षी आपल्यापेक्षा मोठ्या 4 भावांच्या बरोबर तलवारीनं 2 तास एकटीनं झुंज दिलेली स्त्री मासाची जवळ. पोटात 3 महिन्याचे छत्रपती शिवाजीराजांचा बाळ गर्भावस्थेत असताना अंतर फक्त मॅपवर मोजून बघा किंवा तुमच्या जीपीएस वर बघा. त्र्यंबकेश्वर नाशिक ते ओझर इथपर्यंत घोडदौड केली आहे. आणि ज्या वेळेला वडिलाची तुकडी आडवी आली त्यावेळी शहाजी राजांना वाचवण्यासाठी तलवार हातात घेतली आहे. एकच प्रसंग सांगतो तुम्हाला फक्त, आदर्श का असावे. अफजल खानाला पडायला जात असताना राजगडावरती ज्यावेळी छत्रपती शिवाजीराजे पाया पडत होते त्यावेळेला मासाहेब जिजाऊंनी 5 वाक्य उच्चारलेली आहेत. त्याचं पहिलं वाक्य होतं, राजे विजयी व्हा. कारण मातृदेव भव, पितृदेव भव, आचार्य देव भव, अतिथी देव भव हे 4 जिवंत देव आम्हाला उपनिषदांनी सांगितले. दगडाचा देव माना अथवा न माना, या 4 देवाला मानलं पाहिजे. त्यातला पहिला देव आई आहे, दुसरा देव वडील आहे, तिसरा देव शिक्षक आहे. या चौघांनी आपल्या मुलाला, विद्यार्थ्याला विजयी भव आशीर्वाद दिला पाहिजे. दुसरं वाक्य होतं, राजे विजयाचा विडा घेऊन या. या वाक्याचा अर्थ काय की जर चुकून तुम्ही हरला तर पाठीवर नाही पण छातीवर वार घेऊन या. पळाले राजांकडे, औरंगजेबाच्या वेड्यातून पळाले, पण औरंगजेबाच्या वेड्यातून पळून राजगडावर पोहोचल्यानंतर जोपर्यंत छत्रपती शिवाजीराजे जिवंत आहे तोपर्यंत औरंगजेबाची हिंमत झाली नाही महाराष्ट्राच्या भूमीमध्ये पाऊल टाकण्याची. याला म्हणतात विजयाचा विडा. तिसरं वाक्य होतं, राजे बुद्धीनं काम करा. कारण प्रत्येक वेळेला ताकदच उपयोगी पडेल असं नाही म्हणून अफजल खान बुद्धीनं पडला. बुद्धीनं काम करा. चौथं वाक्य होतं, राजे दौलत चढती करा. 400 वर्षापूर्वी त्या आईला कळालं होतं, त्या आईला, मुलांनी लक्षात ठेवा या गोष्टी, त्या आईला कळालं होतं की बापाच्या इस्टेटीवर रेगोट्या मारणाऱ्या पोराला समाज किंमत देणार नाही. दौलत चढती करा या शब्दाचा अर्थ काय? आंघोळ करून भांग पाडण्यासाठी, कपडे मेकअप करण्यासाठी ज्यावेळी तुम्ही आरशापुढे उभा राहाल त्यावेळेला स्वतःला एक प्रश्न विचारा, माझ्यामधून माझ्या बापाची जमीन, माझ्या बापाची इस्टेट, माझ्या बापाची प्रतिष्ठा आणि माझ्या बापाची संपत्ती वजा करून मी काय उरतो का? बापाला वजा करून जर आपण काही उरतच नसलो तर आपण अजून अस्तित्वातच नाही. लक्षात ठेवा, आपला फक्त जन्म झालाय. कारण वडिलाला वजा करून जे उरतं ते आपलं अस्तित्व असतं. मग तुमचं वय किती असू द्या. दौलत चढती करा या शब्दाचा अर्थ 12 मावळ, 36 गावं, सुपे, बारामती परगणा आणि निरा भीमा संगम, इंदापूर, जहागीर एवढे जहागिरीचा मालक होते राजे शिवाजी. तरी सुद्धा पाया पडताना मासाहेब काय म्हणायच्या, दौलत चढती करा. त्यामुळे रोज एक वाक्य आता गेले लिहून ठेवा. कारण तुम्हाला हात नावर करायला लावणार मी की पूर्वी 4-4, 5-5 लेकरं होती. एक गावाला सोडला, एक देवाला सोडला, एक राजकारणाला सोडला, एक शेतीला सोडला, एक तरी सांभाळायला अशी आशा होती काय? आता एकुलती एक पोर आहे तुम्ही, की एक जर वाया गेला ना तर मागं काडी वडाय सुद्धा कोणी शिल्लक राहत नाही. लक्षात ठेवा. त्यामुळे तुम्ही घरी गेल्यानंतर एका डायरीमध्ये
आज तुमच्या वडिलांची जमीन, तुमचे वडील कोणी डायरेक्टर असतील, सरपंच, उपसरपंच जे काय असतील ते लिहा. वडिलांची जमीन लिहा, घराच्या बांधकामाचं क्षेत्रफळ लिहा आणि रोज देवाचा याच्यापेक्षा मी वेगळं काय मिळवलंय. तुम्ही म्हणाल माझ्या लहान वयात मी काय मिळवलंय. जो दहावीला पहिला येतो, जो कुस्तीला पहिला, जो रनिंग मध्ये पहिला येतो, जो इथून शाळेत मेडल घेऊन जातो, ते मेडल आज तुमचं अस्तित्व आहे माझ्या बांधवाला. ते मेडल तुमचं अस्तित्व आहे. त्यामुळे दौलत चढती करा, हे रोज रोज आपल्या स्वतःला मासाहेबांचा आशीर्वाद समजा. एकच आदर्श आपल्या पुढे असले पाहिजे. आणि शेवटचं जे वाक्य होतं त्याला अफजल खान काढला. पाया पडताना मासाहेब म्हणाल्या की राजा संभाजीचं उसनं घेऊन या. संभाजीचं उसनं म्हणजे संभाजी त्यांचा थोरला मुलगा अफजल खानाला कनकगिरीच्या वेळेमध्ये मारला होता, त्यामुळे त्याचा बदला घेऊन या. त्यानं तो काढला. राजे बाजूला झाले. कशी लढताना संभाजीरावांचा शुभ कामी आला. पहिला मुलगा तर मारला गेला, एकच शिल्लक आहे जे वंशाला दिवा. आणि काय सांगितलं, आमचा शुभ जर कामी आला तर संभाजी तुम्ही अफजल खानाचं शिर मला दाखवायला घेऊन या. म्हणजे मुलगा मेला तरी बेहत्तर, पण अफजल खान मारला पाहिजे, याचं नाव मारसाहेबची जाऊ ते लक्षात. आज त्या आदर्शाची गरज काय. या सावित्रीबाई फुलेंच्या पुण्यश्लोक अहिल्यावतेच्या मासिक जिजाऊंच्या या महाराष्ट्रामध्ये 4 वर्षाच्या चिमुरडीपासून 60 वर्षाच्या वृद्धेपर्यंत एकही स्त्री सुरक्षित राहू नये, अत्याचार होणार नाही अशी जागा शिल्लक नाही. विनंती करतो आतापर्यंत ब्रह्मचारी आश्रम, 25 नंतर गृहस्थ आश्रम, 50 नंतर संन्यास आश्रम आणि 60 नंतर 50 नंतर वानप्रस्थ आश्रम आणि 60 नंतर संन्यास आश्रम. तर ह्या 25 वर्षात काय करायचंय, बलदंड शरीर कमवायचे, तालमीत जायचं, व्यायाम करायचा आणि ज्ञान आणि कला कमवायची, ज्याच्यावर पुढचं संसार या विषयी नीट जाणार आहे. खरंय ना. मग पूर्वी लग्न ज्या वेळेला असायचं त्यावेळेला मुस्लिम आक्रमकानंतर आपल्याकडे ती बालविवाह निघाले. त्याच्या आधी स्वयंवर होतं, म्हणजे मुलींना वर निवडण्याचा अधिकार होता आणि मुलांना पराक्रम दाखवण्याचा अधिकार होता. मग नवरदेव काय करायचा, परण्याला जायचा. पर्ण म्हणते त्याला पर्ण. ते परण्याला जायचा, परण्याला गेल्यानंतर घोड्यावर खाली उतरायचा. मारुतीच्या मंदिरापुढं जी गोटी होती ना, 1 क्विंटल वजनाची असते, ती गोटी उचलायचा, आपल्या खांद्यावर घ्यायचा, मारुतीला एक प्रदक्षिण मारायचा आणि टनकडे टाकून द्यायचा. मग सासरवाडीची लोक त्याला तिथं पोशाख करत होते. आताचा मेकअप रूम मध्ये नव्हता तो पोशाख, त्याला तिथं करत होते. तिथं पोशाख करायची, कारण तो पराक्रम केला. आणि मग त्याला बाशिंग बांधलं जायचं. हे बाशिंग पराक्रमानंतर होतं आणि वाजत गाजत येऊन मग त्याचं लग्न लागलं जात होतं. का बरं असं होतं आमचं, का बरं असं होतं, कारण बरातीला परण्याबरोबर सासरवाडीची लोक यायची आयर करायला. ती काय तपासत होती, ज्याला मी मुलगी देतोय त्या मुलगीची सुरक्षा करण्याची ताकद याच्या बाहुबलात आहे का, ते तपासलं जात होतं आणि मग त्याला पोशाख करून लग्न लावलं जात होतं. आता जर तसं केलं तर मला वाटतं की 90% पोर देवालाच म्हणावं लागतील, एकाचही लग्न व्हायचं. मला एवढंच म्हणायचं माझ्या बाबतीत, ही आमची पद्धत होती. राजाच्या पाटलाला शिक्षा देत असताना मासाहेब जिजाऊंनी शिवाजी राजाने एक वाक्य सांगितलं. त्या बातमीचा इतका बेकार इम्पॅक्ट माझ्यावर झाला. ती बातमी अशी होती की आरोग्य संघटनेचा एक सर्वे आहे गेल्या 2024चा. त्यामध्ये त्यांनी असं नमूद केलंय की भारत हा जगातला तरुण आणि तरुणीचा देश आहे. मला माहितीच आहे, सर्वात तरुण आणि तरुणीचा देश जगात भारत आहे. तर या भारतातल्या तरुणीमध्ये 5 तरुणींमध्ये 5 जोडप्यामध्ये 3 जोडप्यांना अपत्य होण्यासाठी टेस्ट ट्यूब बेबीची IVF तंत्रज्ञानाची गरज भासू लागली. कळतं मी काय म्हणतोय. 5 मुलींना किंवा 5 दाम्पत्याला टेस्ट ट्यूब बेबीची गरज भासू लागली. याचा अर्थ 100 पैकी 60% तरुण आणि तरुणीमध्ये नपुंसकत्व आलं, हा त्याचा अर्थ होतो. कळतंय मी काय म्हणतोय. 60% आरोग्य संघटना सर्वे माझा नाही, तुम्ही काढून बघा, त्या बातम्या आहेत. 60% जर आपल्याला टेस्ट ट्यूब बेबीची गरज भासू लागली आणि आपण जर नपुंसक झालो तर उरलेल्या 40%चा उपयोग काय. मग हे नपुंसकत्व का आलं त्याचं विश्लेषण करताना इंदापूरमध्ये घटस्फोटाच्या केसेस चालवणाऱ्या एका वकिलाच्या, मी ज्या वेळेला TV9चा सर्वे वाचला त्यावेळेला मी केलेला अभ्यास म्हणून
स्वयंवराच्या निमित्तानं हार घेऊन उभा राहिली होती. एकदाच रावणाला बघितली. किती? एकच वेळा. एकदा बघितलेली रावणानं शूर्पणखेचं नाक आपल्या महाराष्ट्राच्या दंडकारण्यात नाशिकला कापलं लक्ष्मणानं. आणि ती ज्यावेळी गेली लंकेत त्यावेळेला तिला रावणाचा विस्मय माहित होता. तिनं नाक कापलेलं लवकर नाही सांगितलं, कोणी कापलं तेवढं सांगितलं. तिनं फक्त सीतेचं वर्णन केलं. ती जंगलात एकटी आहे, तिचा नवरा दीर तेवढेच तिच्या बरोबर आहे. काय वर्णन केलं? सीतेचं वर्णन केलं. आणि जिचा नवरा प्रभू रामचंद्र देव आहे तिचं सुद्धा हरण चुकलं नाही. एकदाच प्रदर्शित झाली तर त्यावेळेला एकच रावण होता. कळतंय मी काय बोलतो? आता तुम्ही दारातनं बाहेर पडला, रावणाच्या झुंडीच्या झुंडी आहे. कोणापासून सुरक्षित राहणार? काय हरकत नाही. ज्या हिरोईनची नक्कल काय मिळतं त्याचा हात पुढा होता. तिला म्हणलं ताई त्या हिरोचा हात त्या बाकीच्या डेटाला तुला हात लागलाय ग. याची चौक तुला कशी सांगू मी काय लागेल मला. एक तरी बघी अशी करायला माझ्या बाजूला पुरुष म्हणून जन्माला आलाय ना, जिच्यासाठी कुठेही डोळ्यात पाणी येईल अशी एक तरी बहीण जोडा. एक तरी बहीण जोडा, कारण यांना तिची गरज आहे. त्यांना तिची गरज आहे. आणि आमच्या या संस्कृतीची जगाला गरज आहे. काय अर्धवट काम राहिलं याचं ते सांगतो. दर महिन्याला वारकरी म्हणून एखादी वारी पंढरपूरची करत असाल तर धारकरी म्हणून एक वारी गडाची करा. एक वारी गडाची जर केली तर तुमच्या अंगातलं शौर्य पराक्रम प्रगट झाल्याशिवाय राहणार नाही. मी दर 1.5 महिन्याला कालच्या रविवारीच मी राजगडावर जवळजवळ 300 पोरं घेऊन गेलो होतो. मुली आल्या होत्या. जरूर सर त्या पोरांना गडाची सवय लागा. एकदा शिवरायांची चरण धूळ ज्या गडाला लागलेली आहे ती माती जर कपाळाला लागली तर या रक्तातल्या त्यांच्या मावळ्याला ती माती जाग केल्याशिवाय राहणार नाही आणि परत इतिहास मोबाईल मधल्या असली गोष्टी बघणं बंद करा. कारण आज तुम्हाला जरी गोड वाटत असलं तरी तुम्हाला ते नपुसक बनवणाऱ्या गोष्टी आहेत. दिवं कधी अंगाला लावू नका माझ्या बांधवांनो. आणि एक विनंती तुम्हाला करतो की माझ्या ज्या 3,500 विधवा बहिणी आहेत त्यातल्या 90% बहिणीचं कुंकू फक्त व्यसनाला गेलेलं आहे. त्यामुळे तुमच्या वडिलांना जर काही व्यसन असेल, गोवा, मावा, तंबाखू, सिगारेट, गांजा, बियर, दारू यापैकी किंवा मटका, जुगार यापैकी काय व्यसन असलं, यापैकी काही सवय असली तर आजपासून घरी गेल्या पाया पडा. बाबा मी सरांचं ऐकलंय, माझ्या आईला विधवा होऊ द्यायचं नाही. मला तुम्ही जिवंत हवे आहात आणि मी लग्न होऊन जाईपर्यंतच नाही तर मी म्हातारा होईपर्यंत मला तुमचं छत्र हवं आहे. तुम्हाला वडील पाहिजेत ना? वडील पाहिजेत ना? मग पाया पडा वडिलांची. पहिल्या दिवशी वडील तुम्हाला म्हणतील हे कोणाचं ऐकून आलायस, कोणाचं ऐकून आलाय. दुसऱ्या दिवशी परत पाया पडा, बाबा तंबाखू सोडा. कारण तंबाखूला आमची लोक व्यसन समजत नाहीत. पण आरारावासारखा उपमुख्यमंत्री तंबाखूला गेला हे विसरू नका. हे विसरू नका. फक्त दारूला व्यसन, दारू पित असेल तर पाया पडा, मटका खेळत असेल तर पाया पडा. आणि खरं सांगतो पाया पडून तुमच्या घरातल्या तुमच्या आईच्या वतीनं, माझ्या बहिणीच्या वतीनं, तुम्ही माझ्यापेक्षा वयानं लहान असून तुमच्या चरणावर साष्टांग दंडवत घेतो आणि विनंती करतोय की माझ्या बहिणीला विधवा करू नका. माझ्या बहिणीला विधवा होण्यापासून वाचवा. ते तुमच्या हातात आहे. 4थ्या दिवशी वडील तुम्हाला म्हणतील हे कार्ट्या तू काय मला माझ्यापेक्षा मोठा झाला का? पण 5व्या दिवशी मात्र 100% तुम्हाला कवटाळून लेकरा तू माझी तंबाखू सोडली रे लेकरा म्हणून कवटाळल्याशिवाय राहणार नाही. व्यसनमुक्तीचं काम तुम्ही जेवढं करता तेवढं कोणीही करणार नाही. आणि केवळ तुमच्या वयातल्या विद्यार्थी आणि विद्यार्थिनीकडून सर मी ज्यांची दारू आणि तंबाखू मावा सोडलाय अशी संख्या 15,000च्या वर आहे. याचा अर्थ 15,000 माझ्या विधवा होण्यापासून वाचवलेले आहेत. ती खऱ्या अर्थाने सावित्रीबाईंना आदरांजली ठरेल, महात्मा ज्योतिबांना आदरांजली ठरेल. जेवढे पुरुष आहेत त्यांनी घरी गेल्यानंतर एक संकल्प करा की माझ्या घरात जर चुकून एखादी विधवा झाली
तर तिच्या अंगावरचे सौभाग्य अलंकार मी काढणार नाही, घरचे कोणी ऐकत नसते तर मला फोन करा, मी तुम्हाला धर्माचा सगळा आधार देऊन त्यांना पटवून सांगेन. आणि इथून पुढे माझ्या भगिनींचं विडंबन वाचवण्यासाठी सावित्रीबाईंचं, महात्मा ज्योतिबा फुलेंचं जे अर्धवट राहिलेलं कार्य आहे ते पूर्ण करण्यासाठी आपण कटिबद्ध होऊया आणि एक साथीनं या कार्यात सामील होऊया ही सर्वांना विनंती करतो. चुकून एखादा शब्द कुणाच्या मनाला लागणारा गेला असेल, परंपरेला तडा लावला गेला असेल, त्याच्यासाठी माफी मागतो. जे गोड वाटलं, अतिशय श्रवणीय वाटलं, ते सर्व या शिक्षक बांधवांचं, या ग्रामस्थांचं तुमच्या प्रती असलेलं प्रेम होतं. हा सावित्रीबाईंचा, महात्मा ज्योतिबा फुलेंचा आज जो सगळा तुम्ही ऐकला तो प्रसाद होता. आणि माझ्या जीवनचरित्राचं, कामधेनू सेवा परिवाराचं कार्य यांच्या जीवनचरित्रात सुरू झालेलं आहे आणि यांच्या जीवनचरित्रालाच ते मी अर्पण केलेलं आहे. एवढं बोलतो आहे. जय महाराज. धन्यवाद सर. बोले तैसा चाले, त्याची वंदावी पावले, असंच महान कार्य सरांचं आहे. स्वराज्यापासून सुराज्यापर्यंत, शिवाजी राजांपासून क्रांतिज्योतींपर्यंत, पालकांपासून विद्यार्थ्यांपर्यंत, 18 पुराणांपासून इंग्लिश मीडियमपर्यंत आणि व्यायामाच्या रगीपासून नैतिकतेपर्यंत, नेतृत्वापर्यंत, कर्तृत्वापर्यंत, बदलत्वापर्यंत सगळ्या गोष्टींचा उहापोह सरांच्या व्याख्यानातून आपल्याला झालेला आहे. आणि त्यामुळंच आम्ही कार्यक्रमाचे शिष्टाचार थोडेसे बाजूला ठेवून आज त्यांचं जे स्वागत सत्काराचा जो कार्यक्रम आहे तो मुद्दामून शेवटी ठेवलेला होता, कारण आम्हाला तुम्हालाही हे दाखवून द्यायचं होतं की तुमच्या समोर आम्ही जे व्यक्तिमत्व आणलेलं आहे, ज्यांचं व्याख्यान आणलेलं आहे, तेही त्याच स्तोडीचे आहेत. तेव्हा त्यांचं स्वागत सत्कार ज्या वेळेला चालू असेल, तुमच्या टाळ्यांच्या गजरातून आपल्याला त्यांना पोचपावती द्यायची आहे. तर मी पंडितांना विनंती करते की त्यांनी सरांचा स्वागत सत्कार करावा. धन्यवाद. धन्यवाद.